नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं. आपण सर्वांनी पाहिलं. व्हिडिओ जाणून बुजून थोडासा लेट बनवतोय, जेणेकरून तुम्हाला देखील काही गोष्टी समजाव्या आणि त्या समजून तुम्ही देखील त्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि मी काय बोलतोय, सत्य बोलतोय, खोटं बोलतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला देखील समजल्या पाहिजेत आणि प्रत्येकाला समजतायत. पण काय होतंय की अनेक ठिकाणी सगळी लोक या गोष्टीला दोन्ही बाजूनी घेत आहेत. पण माझं मत काय आहे या सगळ्या गोष्टींविषयी आपण बोलूया. मला असं वाटतं इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न होतं त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या रात्री पुण्यातील एक घटना घडली चिमुरडीवरची. तुम्हाला माहिती असेल नसरापूर मधली. आणि ते सगळी घटना घडली आणि दुसऱ्या दिवशी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ज्यांना काही राहिलेच नाहीये, ते योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये जाग्यावर कचकन गोळ्या घालतात. आपल्या पोलिसांना नपुसंग करून ठेवलं यांनी. फक्त ह्या गाडीत भरा, त्या गाडीत भरा, इकडून काढा. देवेंद्र फडणवीसांचं गृहमंत्री बनण्याचं काम नाही. मी थेटपणे बोलतो. तुम्हाला जमत नसेल ना, ते ॲटलिस्ट ते एकनाथ शिंदेकडे द्या. ते काहीतरी चांगलं करू शकतात, निश्चित करू शकतात. पण त्या फडणवीसांकडे ते नसावंच, खरंच नसावं. आणि ही गोष्ट प्रत्येक माणसाच्या लक्षात आहे की देवेंद्र फडणवीस अक्षम्य या सगळ्या गोष्टीला साजेसं काम करत नाहीत. असोच ही सगळी लोक त्यांच्या लग्नामध्ये गेली. 10 एकरामध्ये त्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या होत्या. लग्नाचा मंडप वगैरे, मोठे मोठे मंत्री संत्री सगळे येऊन गेले. सगळं लग्न बिग्न झालं आणि मग आपल्या महाराजांनी माईक हातात घेतला आणि मग महाराजांनी भाषण दिलं. आणि मग बातम्यांना आलं की महाराजांनी ट्रोलर्सना कसं धडकावलं. म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपलं कोरडं पाषाण असं म्हणणारे जी लोक होती महाराजांना, की तुम्ही लोकांना सांगता की असं करा तसं करा, ऐपतीनुसार लग्न करा, आणि तुम्ही तर 10 एकरामध्ये मंडप उभारून 1-2 कोटी खर्च केला असाल सगळ्या गोष्टींमध्ये लग्नाचा. पण या सगळ्या गोष्टींवरती मला काही गोष्टी आठवल्या. आता इंदुरीकर महाराजांविषयी थोडंसं बोलतो की इंदुरीकर महाराज हे काही वाईट कुणाला समाजामध्ये सांगतात नाही, असं काही नाही. आजच्या पिढीला चांगल्या गोष्टी आहेत, ज्ञान आहे, हसून सगळ्या गोष्टी प्रबोधन करतायत, ठीक आहे, निश्चित आहे. पण तुम्ही जेव्हा दुसऱ्याला सांगत असताना, दुसऱ्याला तुम्ही उपदेश देत असता, तेव्हा तो स्वतःमध्ये देखील असला पाहिजे. इंदुरीकर महाराज काय म्हणायचे? मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलं आता गेट, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो आता 100ला झालाय. त्याच्या माग खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड, त्या नवरी माग 2-4 मेकअप केलेल्या पोरी, इतकी मेकअप, लग्न कलवरी, नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. म्हणायचे की लिंबा खालचा भाड्या चष्मा घालून आला. पण तो चष्मा का घातला त्याने त्याच्या ऐपतीनुसार तो चष्मा घातला. त्याची ऐपत होती लिंबा खालचा चष्मा घेण्याची, त्याची ऐपत नव्हती एखाद्या लेन्स कार्ट सारख्या चांगल्या पॉश दुकानामध्ये जाऊन तो चष्मा घेण्याची. त्याची ऐपत कुठली होती? लिंबा खालचा चष्मा घेण्याची. आता तुम्ही म्हणला भाड्याच्या गाडीनं आला, मग तुमचा जावयाला जर असं तुम्ही म्हणाल का, किंवा असं जर कुणी म्हणलं तर तुम्हाला चालेल का? बरोबर की नाही? भाड्याच्या गाडीनं आला, त्याची ऐपत आहे भाड्याच्या गाडी नेण्याची, त्याच्याकडे जवळ नसेल गाडी, त्याला वाटलं मला गाडी घ्यावी, त्यानं तो घेऊन आला. राहिला प्रश्न कर्ज वगैरे काढून आणि सगळ्या गोष्टी करून लग्न करण्याचा. अनेकांना वाटत असेल की ठीक आहे, मी कर्ज म्हणजे काय 10 कोटीचं कर्ज कोण काढत नाही, 2-3 लाखाचं कोणी कर्ज काढलं असेल की चला 2-3 लाखामध्ये माझी घरगुती सगळी नातेवाईक आहेत, त्यांना कपडे घ्यायचे आहेत, जेवण करायचं आहे, माझ्याजवळ पैसे नाही आहेत, तर त्यांनी 2-3 लाखाचं कर्ज काढलं असेल. तुम्ही म्हणताय की ऐपतीनुसार. आज महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागांमध्ये लोकांची 1 ते 2 लाख खर्च करण्याची ऐपत नाही ऐपत. याचा अर्थ त्यांनी काय फक्त घरातल्या घरात हार घालून लग्न करावं का? त्यांना वाटत असेल की जरा आपले 4 पाहुणे यावे, आपले गाव आहे, भावकी आहे, गावकी आहे, आपले नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहे. तुमचे कसे 10 एकरामध्ये उठून तुम्हाला जे एवढे समर्थक होते तेवढे तुम्ही बोलवले, तसंच त्यांचं देखील असेल. ते आले, त्यांनी त्यांच्या ऐपतीनुसार लग्न केलं. तुमची ऐपत मोठी असेल, 1-2 कोटी खर्च करण्याची असेल, कारण तुम्ही प्रत्येक कीर्तनाला गेल्यानंतर 1 लाख का 1.5 लाख रुपये तुमची फी आहे. आता तुम्हाला मी जास्त सांगत नाही, आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये 3-4 वेळा इंदुरीकर महाराज येऊन गेले. 3-4 वेळा येऊन गेले. आम्ही देखील म्हटलं की बोलवलं पाहिजे. फी बघितली तर काहीतरी 1,20,000 रुपये फी त्यांनी सांगितली होती. 1,20,000 रुपये कीर्तन सांगण्याची. मुळात म्हणजे कीर्तनकार, उपदेश देणारा हा पैसा घेत नाही. कधी संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिण्याचे पैसे लावले नाहीत की माझ्या गाथ्याची किंमत 500 रुपये आहे, असं नाही लावलं. त्यांनी जेव्हा कीर्तनं घेतली, लोकांना प्रबोधन केलं, तेव्हा सांगितलं नाही की तुमच्या जवळचं धन मला द्या, मग मी माझं काय असेल ते तुम्हाला सांगतो. नाही, कीर्तन सेवा ही मोफत असते. कीर्तन सेवा ही प्रबोधन करणारी असते. पण त्या कीर्तन सेवेला ठीक आहे, तुम्ही बिझनेसच्या गोष्टीने पाहिलं असेल, फायनान्शियली बाकीच्या सगळ्या गोष्टीने पाहिलं असेल, ठीक आहे, नाही असं नाही, त्याच्यामध्ये काय चूक आहे असं मी म्हणत नाही. निश्चित घ्या, 1 लाख घ्या, 2 लाख घ्या, तुमच्या जवळची सगळी लोक त्यांना सांभाळायचं आहे. आजच्या काळामध्ये आजच्या जगामध्ये या सगळ्या गोष्टी करायच्या, तुम्ही घ्या, निश्चित घ्या. पण तुम्ही जेव्हा उपदेश करता
त्यावेळेला तुम्ही एक गोष्ट विचार केला का की तुमच्याही सोबत तेच घडलं? तुम्ही म्हटलं ना की मधून त्या नवरा बायकोनेच चालत यायचं. तुम्ही काय केलं? तुमची मुलगी मधूनच चालत आली. तुम्ही तिचा हात धरून घेऊन आलात. मग तुम्ही ते का केलं? जर लोकांनी केलेलं तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही ते का केलं? ज्याची ऐपत असेल त्याने केलं असेल. ज्याला दिखावा करायचा असेल तो त्याच्याजवळ नुकसान कुणाचं होणार आहे? त्याचं होणार आहे. तुम्ही काय केलं मग? तुम्ही जर हा आयाम घालून दिला असतात समाजाला की नाही बघा माझी एवढी ऐपत आहे तरी पण मी साधं लग्न केलं, तर मग जनतेनं लोकांनी तुम्हाला मानलं असतं. येऊ दे ना, मुख्यमंत्री आले का एखाद्या हॉलमध्ये, लग्नाच्या हॉलमध्ये येऊ शकत नाहीत का? एखाद्या छोट्याशा मंडपामध्ये मुख्यमंत्री येऊ शकत नाहीत का? मुख्यमंत्री तुम्ही मोठे आहात म्हणून आलेत, तुम्ही कोणतरी आहात म्हणून ते आलेत. मुख्यमंत्र्यांना देखील माहिती आहे इंदुरीकरांच्या लग्नात गेल्यानंतर आपोआप लोक आपल्याला पाहतील, मतदान आपल्याकडे फिरेल. ते काही एवढे एवढे नाहीत राजकारणी तुमच्या जवळ यायला, तुमच्या जवळून काहीतरी फायदा म्हणून ते आलेत, तिथनं सगळं काम धंदा सोडून. हे लक्षात ठेवा. आणि तुम्हालाही वाटलं असेल की अरे बापरे माझ्या लग्नाला मुख्यमंत्री येऊन गेले, तुमचंही वजन वाढलं असेल थोडंसं. या सगळ्या गोष्टी असतात. मग तुम्हीही 10 एकरात घेण्याच्या ऐवजी एखाद्या एकरातच घ्यायचं ना, छोटंसं आपलं करायचं साधं. कशाला सगळेच पाहिजेत? तुम्ही तुमचे नातेवाईक, तुमचे गावातले कोण असतील गाववाले वगैरे आणि तुमच्या जवळ आसपासची लोकांनी तुम्ही साधं एक लग्न करून सांगितलं असतं. बघा मायबाप जनता, मी जरी माझ्याकडे एवढा पैसा असेल, एवढं काही सगळं असेल तरी पण मी बघा साधं लग्न केलं. तुम्ही देखील पैसा वाया घालवू नका, साधं लग्न करा आणि जो काही पैसा वाचेल तुमच्या मुलाबाळांना द्या, त्यांच्या भविष्यासाठी द्या, त्यांच्या हातामध्ये द्या, जेणेकरून त्यांना त्यांच्या संसारामध्ये त्याचा उपयोग करता येईल. काय माहितीये का, नुसतं बोलणं इंदुरीकर महाराजांचं काय होतंय ते बोलतायत, पण आता ते फसले. लोकांना समजलं की नाही इंदुरीकर महाराज बोलतायत फक्त ते मनोरंजन म्हणून ठीक वाटतंय, हसताय म्हणून चांगलं वाटतंय, पण इंदुरीकर महाराजांपेक्षाही उत्तम काही कीर्तनकार आहेत जे खरोखर चांगल्या गोष्टीची मार्मिक सगळ्या गोष्टी बोलतात. पण लोकांना काय झालंय, लोकांना निगेटिव्ह कंटेंट किंवा लोकांना हसणं किंवा लोकांना या सगळ्या गोष्टी एंटरटेनमेंट या सगळ्या गोष्टी जवळच्या वाटतात म्हणून इंदुरीकर, मी असं नाही म्हणत की इंदुरीकर महाराज सगळ्याच गोष्टी चुकीच्या सांगताय ना, पण काल जी घटना घडली लग्नाची त्या सगळ्या घटनेवरून एक सिद्ध होतं की तुमचा काही अधिकार नाही दुसऱ्याला बोलण्याचा. लिंबा खालचा चष्मा घेतो, भाड्याच्या गाडीत येतो आणि दारवा पिऊन असे करतात आणि तसं करतात. काही गरज नाहीये. जो तो ज्याच्या त्याच्या ठिकाणी. तुम्ही कीर्तन सेवा करताय, तुम्ही लाख लाख रुपये घेता ना लोकांकडून, मग का घेता बरं? नका घेऊ. तुम्ही तुमचं औदार्य दाखवा की नाही मी आजपासून कीर्तनाचा पैसा घेणार नाही, मी मोफत सेवा देणार, माझ्या लोकांना मी मोफत प्रबोधन करणार, माझ्या लोकांना चुकीच्या मार्गावर गेलेल्या लोकांना मला योग्य मार्गावरती आणायचे, त्यासाठी मी माझा सगळ्या गोष्टी हे करून टाकेन. संत घडले कसे? असेच तर घडले, त्यांनी फक्त समाजाला दिलं, समाजाकडून काही घेतलं नाही, ते खरे संत. तुम्ही सांगताय मी मोफत शाळा माझी सुरू आहे, माझी गोशाळा सुरू आहे, 1 लाख रुपये घेताय महिन्याला, मोफत असू द्या ना, काय फरक पडतोय? घेताय ते कुठेतरी दिलं पाहिजे ना. बरं मोफत शाळा 1 असेल, 2 असतील, 3 असतील, अख्ख्या महाराष्ट्रभर तर काय मोफत चालू नाहीये. काय आहे माहितीये का, इंदुरीकर महाराजांचा विषय काय माहितीये का, ते बोलून गेले, खूप काही बोलून गेले आणि आता सापडले. आता त्यांना समजलं किती खर्च केला असेल. मी तर 1-2 कोटी म्हणतच नाही, जास्तच झाला असेल, फार मोठा खर्च केला असेल. एवढं मोठं सगळं भव्य दिव्य माझ्या मुलीसाठी, माझी ऐपत येऊन माझ्या मुलीसाठी मी सगळं देणार. प्रत्येक आई वडिलांचा तोच हेतू असतो, मी माझ्या मुलासाठी, माझ्या मुलीसाठी मला जे शक्य होईल ते करणार. मुलगी आज शेवटचं तिचं काहीतरी कार्यक्रम आहे, लग्न आहे, ती चांगलं थाटामाटात झालं पाहिजे, कारण ती याच्या पुढ्यात आपल्या घरात येणार नाही. प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल, काढत असेल कोणी कर्ज, ते फेडत असतील, ते कुठं काय लोकांकडनं पैसे घेऊन फेडतायत का? त्यामुळं काही गोष्टी बोलताना किंवा काही गोष्टींमध्ये मला या सगळ्या गोष्टींवरती आक्षेप वाटला थोडासा. कारण तुम्ही बोलता तसे चाला, तुम्ही समाजाचं नेतृत्व करता तर मग तुम्ही तसं वागलं पाहिजे, जसं तुम्ही समाजाला सांगताय तसं. आणि जर तुम्ही वागत नसाल तर ते बोलू नका, काही गरज नाहीये. लिंबा खालचा चष्मा असतो, ते असो लिंबा खालचा असो नाही तर कशाचा असो, त्याला गरज वाटली त्याच्या ऐपती तेवढं त्याने घेतला. भाड्याचे कपडे असतील, भाड्याची गाडी असेल, काय मॅड भाज्या काय भाड्याचा असेल तो असेल त्यानं आपलं त्याचं केलं त्याच्या कर्तृत्वानुसार आणि तो आपला लग्न बाजूला झाला. एवढं सगळं बोलणारे इंदुरीकर महाराज माईक घेऊन जेव्हा सांगत होते ट्रोलर्सला, तर त्या इंदुरीकर महाराजांना हे समजलं नाही का तुम्ही समाजाचं नेतृत्व करता. पुण्यामध्ये एखाद्या चिमुकलीवरती अत्याचार झालाय, तिला भावपूर्ण श्रद्धांजली. तिथं आलेल्या फडणवीसांना तुम्ही हे सांगू शकलात का की नाही फडणवीसजी असोत काही असोत पण त्याला गोळ्या घाला, त्याची तेवढी तुम्ही हिंमत दाखवा. तुमच्या दम होतं का तेवढं बोलण्याची? ते बोलला का तुम्ही? तुमच्या समाजातली कोणीतरी चिमुकली गेले ना, तुम्ही सांगता ना पोरांना उपदेश करता लाली लिपस्टिक असं करू नका, तसं करू नका, याव करू नका, त्याव करू नका. तुम्ही का नाही बोलला तिथं? तुम्ही का नाही ठणकावून सांगितलं त्या सगळ्या लोकांना, त्या हातपाय छाटून टाका त्याचे, काय होईल ते होईल. का नाही तुम्ही त्या कुटुंबाला मग जाऊन तिच्या आई वडिलांना काही योगदान देऊ शकला, पैसे देऊ शकला? तुमच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्त म्हणतोय मी की नाही चला आपल्याला काहीतरी चांगलं काम करतोय, थोडंफार तिला पैसे देऊया किंवा तिची भेट जाऊन घेऊया. काय आहे माहितीये का, ही कीर्तन आणि या सगळ्या गोष्टींना बाजार करून टाकलाय. सगळ्या या इंदुरीकर महाराजांचंच म्हणत नाही मी, असे अनेक कीर्तनकार आहेत.
असोत, पैसा कमवण्यासाठी किंवा पैसा घेण्यासाठी आजच्या काळामध्ये काही वावगं नाहीये, पण तुम्ही बोलताय तर तुम्ही स्वतः तसं वागा, तुम्ही स्वतः तसं वागा, मग बाकीच्यांना इतरांना शिकवा. बाकी काय वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टींविषयी मला आवर्जून कळवा या विषयाविषयी. कारण हा विषय कसा आहे माहिती आहे का, दोन्ही बाजूंचा आहे. इंदुरीकर महाराजांचं काय बोलणं वावगंच आहे असं नाहीये, पण तुम्ही जर बोलताय तर तुम्ही तसं वागा, तुम्ही तसं वागलं पाहिजे, कारण लोक तुमच्याकडे त्या दृष्टीनं पाहतात.